गुड मॉर्निंग एव्हरीवन. अमाइन्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ डायझोनियम सॉल्ट. डायझोनियम सॉल्टच्या आपण दोन केमिकल रिएक्शन्स पाहतोय. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय कॅपिटल ए रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ नायट्रोजन आणि सेकंड आपण पाहतोय कॅपिटल बी रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग रिटेन्शन ऑफ डायझो ग्रुप. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ नायट्रोजन. तर याच्यामध्ये ऑलरेडी आपण एक रिएक्शन कंप्लीट केले. कोणती? रिप्लेसमेंट बाय हॅलाइड आयन दॅट इज Cl मायनस अँड Br मायनस अँड सायनाइड आयन Cl मायनस. दिस रिएक्शन इज नोन एज सॅन्डमी रिएक्शन. हे आपण लास्ट लेक्चरला रिएक्शन पाहिले. आज आपण पाहतोय याच्यामधले सेकंड रिएक्शन रिप्लेसमेंट बाय आयोडाइड आयन. आयोडाइड आयन म्हणजे I मायनस. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, नायट्रोजन म्हणजे N2+ ग्रुप हा कशाने रिप्लेस करायचा आहे, तर I मायनसने रिप्लेस करायचा आहे. काय करायचं आहे, डायझोनियम सॉल्ट घ्यायचा आहे. डायझोनियम सॉल्टचं एक्झाम्पल आहे N2+ Cl मायनस. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? दिस इज कॉल्ड BDC. BDC म्हणजे काय? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. हा कशापासून तयार करतात? ॲनिलीनपासून तयार करतात. ओके, दिस इज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. ह्या बेन्झीन डायझोनियम क्लोराइडला हीट करायचं आहे KI सोबत. काय करायचं आहे? हीट करायचं आहे KI सोबत. KI म्हणजे काय सांगा? पोटॅशियम आयोडाइड. रिमूव्ह करणार पहा, इथे K+ आहे आणि I मायनस आहे. ओके, हा K+ आणि हा Cl मायनस काय रिमूव्ह होणार? KCl रिमूव्ह होणार प्लस. त्यानंतर हा जो N2+ आहे तो N2+ नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये बाहेर पडणार प्लस. शिल्लक काय राहिली तर हा आयोडीन. हा आयोडीन काय होईल? ह्या बेन्झीन रिंगला अटॅच होईल आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळेल पहा, बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच करणार आयोडीन. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? दिस इज कॉल्ड आयोडोबेन्झीन. ओके, आता ह्या रिएक्शनला सॅन्डमी रिएक्शन म्हणायचं का? तर ह्या रिएक्शनला सॅन्डमी रिएक्शन म्हणायचं नाही. ओके, दिस इज नॉट सॅन्डमी रिएक्शन. एकदम सिम्पल आहे. जर तुम्हाला नायट्रोजन आयोडाइड आयनने रिप्लेस करायचं असेल तर काय करायचं? BDCला हीट करायचं सिम्पली KI सोबत. पोटॅशियम आयोडाइड एकदम इझी आहे. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड ऑन हिटिंग विथ KI टू गिव्ह आयोडोबेन्झीन. ओके, त्यानंतर याच्यामध्ये आपण थर्ड रिएक्शन पाहूया. रिप्लेसमेंट बाय फ्लोराइड आयन. ओके, रिप्लेसमेंट बाय फ्लोराइड आयन. फ्लोराइड आयन म्हणजेच काय सांगा? फ्लोराइड आयन म्हणजेच F मायनस. ओके, अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज बाज-स्कीमन रिएक्शन. ओके, दिस रिएक्शन इज नोन ॲज बाज-स्कीमन रिएक्शन. ह्या रिएक्शनला बाज-स्कीमन रिएक्शन असंही म्हणतात. म्हणजे ज्या रिएक्शनमध्ये नायट्रोजन हा F मायनसने रिप्लेस केला जातो त्या रिएक्शनला आपण बाज-स्कीमन रिएक्शन असं म्हणतोय. रिएक्शन काय आहे? सेम BDC म्हणजेच बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. ओके, हा आहे BDC बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. याला फर्स्ट काय करायचं? HbF4 सोबत रिॲक्ट करायचं. HbF4 इथे काय पहा H+ आहे आणि BF4 मायनस आहे. HbF4 याचं नाव आहे फ्लोरोबोरिक ॲसिड. काय नाव आहे याचं? फ्लोरोबोरिक ॲसिड. ओके, फ्लोरोबोरिक ॲसिड सोबत रिएक्शन केल्यानंतर काय होणार पहा, हा H+ आणि हा Cl मायनस रिमूव्ह होणार. हा जो BF4 मायनस आहे तो BF4 मायनस ह्या N2+ला अटॅच होईल. म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड मिळेल. कंपाऊंड कोणता असेल? बेन्झीन रिंगला N2+ ॲज इट इज आहे. आता अटॅच करणार BF4 मायनस. ओके, हा H+ आणि हा Cl मायनस रिमूव्ह झाला. आपल्याला हा कंपाऊंड मिळाला आहे. दिस इज कॉल्ड, याचं नाव काय सांगा? बेन्झीन. N2+ आहे म्हणजे बेन्झीन डायझोनियम आणि BF4 मायनस आहे त्यामुळे याला काय म्हणायचं? फ्लोरोबोरेट. दिस इज कॉल्ड फ्लोरोबोरेट. ओके, एकदम सिम्पल आहे. समजले सर्वांना इथपर्यंत? त्यानंतर याला फक्त पुढे काय करायचं? हीट करायचं. फक्त हीटचा सिम्बॉल दाखवत आहे. याला फक्त काय करायचं? हीट करायचं. हीट केल्यामुळे काय होणार पहा, आता नीट लक्षात आहे. हीट केल्यामुळे काय होणार? हा जो N2+ आहे हा N2+ नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल. ओके, प्लस इथे काय आहे सांगा? BF4 आहे. ओके, ह्या BF4 मधला BF3 हा मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. BF3 म्हणजे बोरॉन ट्रायफ्लोराइड. ओके, शिल्लक काय राहिलं इथं? एक फ्लोरीन शिल्लक राहिला. हा फ्लोरीन ह्या बेन्झीनला अटॅच करा. बेन्झीनला काय अटॅच करायचं आहे?
फ्लोरीन अटॅच करायचं आहे F अँड दिस इज कॉल्ड बेन्झिनला जर फ्लोरीन अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो सांगा, दिस इज कॉल्ड फ्लोरोबेन्झिन. ओके, अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज बाज-स्किमन रिएक्शन. बाज-स्किमन रिएक्शन म्हणजे काय, ज्या रिएक्शनमध्ये हा जो डायझोनियम ग्रुप हा नायट्रोजन कशाने रिप्लेस केला जातो, फ्लोरीननं रिप्लेस केला जातो डायझोनियम सॉल्टमधला. त्या रिएक्शनला काय म्हणतात, बाज-स्किमन रिएक्शन असं म्हणतात. समजलं सर्वांना. तर ह्या झाल्या पहिल्या 3 रिएक्शन. काल आपण पाहिलेली म्हणजे लास्ट लेक्चरला आपण पाहिलेली सॅनमे रिएक्शन, त्यानंतर आता आपण पाहिली सेकंड रिप्लेसमेंट बाय आयोडाइड आयन आणि थर्ड आपण पाहिली रिप्लेसमेंट बाय फ्लोराइड आयन, दॅट इज बाज-स्किमन रिएक्शन. हे नोट करा, आपण पुढच्या रिएक्शन्स पाहूया. नोट करा हे. 4 नंबर रिएक्शन आहे रिप्लेसमेंट बाय हायड्रोजन. तर आपल्याला काय करायचं आहे, बेन्झीन डायझोनियम क्लोराईडमधला म्हणजे डायझोनियम सॉल्टमधला हा जो नायट्रोजन आहे N2+ ग्रुप आहे तो आपल्याला काय करायचा आहे, रिप्लेस करायचा आहे. कशाने रिप्लेस करायचा आहे, हायड्रोजन. म्हणजे हा रिमूव्ह होणार, त्या ठिकाणी हायड्रोजन येणार. ओके, तर त्यासाठी काय करायचं, BDC बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची रिएक्शन करायची H3PO2 सोबत. तर H3PO2चं नाव काय आहे, हायपोफॉस्फरस ॲसिड किंवा यालाच काय म्हणतात, फॉस्फेनिक ॲसिड असंही म्हणतात. H3PO2 म्हणजेच काय, हायपोफॉस्फरस ॲसिड किंवा यालाच काय म्हणायचं, फॉस्फेनिक ॲसिड इन वॉटर. ओके, आता रिएक्शन कशी होते पहा, हा आहे H3PO2, वॉटरमधला एक ऑक्सिजन फक्त इकडे ॲड करा म्हणजे काय तयार झालं पहा, H3PO3. ओके, फक्त वॉटरमधला आपण एक ऑक्सिजन इकडे ॲड केला, काय तयार झाला, H3PO3. ओके, हा जो N2+ ग्रुप आहे तो N2+ ग्रुप नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल. ओके, N2 गॅस. त्यानंतर इथे हायड्रोजन किती आहेत, 2. यातला एक हायड्रोजन आणि हा Cl- काय रिमूव्ह झाला सांगा, HCl रिमूव्ह झाला. ओके, अजून एक हायड्रोजन इथे राहिला आहे. तर हा हायड्रोजन काय करा, ह्या N2+ ठिकाणी अटॅच करा. म्हणजे पहा आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल, फक्त आपल्याला काय करायचं आहे, इथं H अटॅच करायचं आहे. आणि हा H आपण दाखवलं तरी चालतो, नाही दाखवलं तरी चालतो. सिम्पली आपण असं लिहू शकतो ना, हे असं लिहू शकतो आपण हे. अँड दिस इज कॉल्ड बेन्झीन. कोणता कंपाऊंड तयार झाला, बेन्झीन तयार झाला. ओके, म्हणजे N2+ Cl- ठिकाणी जर आपल्याला हायड्रोजन आणायचं असेल तर काय करायचं, रिएक्शन करायची BDCची फॉस्फेनिक ॲसिडसोबत इन वॉटर. एकदम सिम्पल आहे. काय तयार झाला, बेन्झीन. ओके, त्यानंतर यालाच अजून एक रिएक्शन और आहे. एकतर आपण H3PO2 वॉटर यूज करू शकतो किंवा याच्या ऐवजी आपण काय यूज करू शकतो, इथेनॉल यूज करू शकतो. ओके, नीट लक्षात. इथेनॉल हा काय आहे, रिड्युसिंग एजंट. याचं काय होणार, ऑक्सिडेशन होणार. ओके, हा रिड्युसिंग एजंट आहे म्हणजे रिड्युसिंग एजंट काय होतात, ऑक्सिडाईज होतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे इथेनॉलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय तयार होतं, अल्डिहाइड तयार होतो. CH2OH ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू CHO. म्हणजे याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, इथेनॉलमध्ये होणार, ॲसिटाल्डिहाइडमध्ये होणार. ओके, रिएक्शन कशी होते पहा, याच्यामधला एक हायड्रोजन घ्या आणि हा Cl- काय तयार झालं सांगायचं, HCl तयार झाला ना, HCl. त्यानंतर हा जो N2+ ग्रुप आहे तो N2+ ग्रुप रिमूव्ह करा नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये प्लस. त्यानंतर आता पहा एक हायड्रोजन इथला रिमूव्ह करा म्हणजे यातला एक हायड्रोजन काय करा, इथे अटॅच करा. यातला एक हायड्रोजन इथे अटॅच करा N2+ Cl- ठिकाणी. म्हणजे काय तयार होणार पहा, बेन्झीन तयार होणार ना. हा H आपण नाही दाखवलं तरी चालेल. हा H आपण इथे अटॅच करतोय. हा H आणि हा Cl- काय रिमूव्ह झाला, HCl. यातला सेकंड H काय करा, ह्या ठिकाणी अटॅच करा ज्या ठिकाणी N2+ Cl- आहे. ओके, म्हणजे पहा इथं काय शिल्लक राहिलं, कार्बनचा एक हायड्रोजन रिमूव्ह झाला, ऑक्सिजनचा एक हायड्रोजन रिमूव्ह झाला. त्यामुळे कार्बनमध्ये आणि ह्या ऑक्सिजनमध्ये काय तयार झाला, डबल बॉन्ड तयार झाला. आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळाला, CH3COOH. ओके, ॲसिटाल्डिहाइड. IPS नेम काय सांगायचं, इथेनॉल. ओके, हा H आपण दाखवलं तरी चालतो, नाही दाखवलं तरी पण चालतो. सिम्पली काय मिळेल आपल्याला, बेन्झीन. ओके, एकतर ही रिएक्शन यूज करायची किंवा ही रिएक्शन यूज करायची. जर आपल्याला N2+ Cl- ठिकाणी हायड्रोजन आणायचं असेल तर एकदम इझी आहे. समजलं सर नाही. पुढे पहा 5 नंबर रिप्लेसमेंट बाय हायड्रॉक्झिल ग्रुप. रिप्लेसमेंट बाय हायड्रॉक्झिल ग्रुप. हायड्रॉक्झिल ग्रुप म्हणजे कोणता असतो, OH ग्रुप. OH ग्रुपला आपण हायड्रॉक्झिल ग्रुप असं म्हणतो. ओके, N2+ Cl- ठिकाणी जर आपल्याला OH ग्रुप आणायचा असेल तर काय करायचं, BDCला हीट करायचं वॉटरसोबत. मला सांग वॉटरमध्ये काय असतो, H+OH-. ओके, यातला H+ घ्या आणि हा Cl- घ्या. काय तयार होईल सांगा, HCl तयार होईल. ओके, HCl प्लस. त्यानंतर हा जो N2+ ग्रुप आहे, N2+ ग्रुप हा नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल. ओके, इथं शिल्लक काय राहिलं, इथे शिल्लक राहिलं OH.
हा OH ह्या बेन्झीन रिंगला अटॅच करा म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल पहा बेन्झीन रिंग आणि इथे अटॅच करणार OH आणि बेन्झीन रिंगला जर OH ग्रुप अटॅच असेल तर आपण काय म्हणतो फेनॉल असं म्हणतो. ओके एकदम इझी आहे. BDC ऑन हिटिंग बेन्झीन डायझोनियम क्लोराइड ऑन हिटिंग विथ वॉटर टू गिव्स फेनॉल. फेनॉलचं दुसरं नाव काय कार्बोलिक ॲसिड. समजलं सर ना. इथे पहा N2+Cl- ठिकाणी काय अटॅच झालं आहे OH अटॅच झालं आहे म्हणजे हायड्रॉक्झिल ग्रुप अटॅच झालेला आहे. ओके रिप्लेसमेंट बाय हायड्रॉक्झिल ग्रुप. ओके समजलं सर ना. नोट करा हे. 6 नंबर रिएक्शन आहे रिप्लेसमेंट बाय नायट्रो ग्रुप. नायट्रो ग्रुप मीन्स NO2 ग्रुप. ओके रिप्लेसमेंट बाय नायट्रो ग्रुप NO2. आपण फर्स्ट काय केलं आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड घेतला आहे BDC आणि या BDCला फर्स्ट आपण रिॲक्ट करतो आहे HbF4 सोबत. HbF4चं आत्ताच आपण नाव लिहिलं होतं. काय नाव याचं फ्लोरोबोरिक ॲसिड. ओके काय नाव याचं फ्लोरोबोरिक ॲसिड. हा H+ आणि हा Cl- काय रिमूव्ह झाला HCl रिमूव्ह झाला. हा जो BF4 आहे हा BF4 ह्या N2+ ला अटॅच करा म्हणजे आपल्याला फर्स्ट कंपाऊंड कोणता मिळेल बेन्झीन रिंग ॲज इट इज. हा N2+ पण ॲज इट इज फक्त ह्या N2+ ला काय अटॅच होईल हा BF4- and this is called benzene diazonium fluoroborate. Okay this is called benzene diazonium fluoroborate. नंतर काय करायचं आहे ह्या बेन्झीन डायझोनियम फ्लोरोबोरेटला हीट करायचं आहे त्यासोबत NaNO2. NaNO2 म्हणजे काय सांगा सोडियम नायट्राइट. NaNO2 म्हणजे काय सोडियम नायट्राइट. एकदम इझी रिएक्शन आहे. पाहता हा Na आणि हा BF4- हा Na+ आणि हा BF4- काय रिमूव्ह झाला सांगा NaBF4. ओके NaBF4 प्लस हा जो N2+ आहे तो N2+ नायट्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये इव्हॉल्व झाला. ओके इथे शिल्लक काय राहिलं NO2. हा NO2 ग्रुप ह्या बेन्झीन रिंगला अटॅच करा. बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच करायचं आहे NO2 ग्रुप. ह्या कंपाऊंडचं काय नाव आहे नायट्रोबेन्झीन. ओके दिस इज कॉल्ड नायट्रोबेन्झीन. काय झालं पाहिजे हा जो N2+ ग्रुप आहे N2+Cl- ठिकाणी कोणता ग्रुप अटॅच झाला NO2 ग्रुप अटॅच झाला. जर तुम्हाला N2+Cl- ठिकाणी जर तुम्हाला NO2 ग्रुप आणायचा असेल तर काय करायचं फर्स्ट HbF4 अँड सेकंड NaNO2 कॉपर हीट करायचं. ओके काय अटॅच झाला NO2 अँड दिस कंपाऊंड इज नोन ॲज नायट्रोबेन्झीन. समजलं सर ना. तर ह्या होत्या रिएक्शन्स म्हणजे आपण कॅपिटल A कंप्लीट केलं. कोणतं रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ नायट्रोजन ह्या रिएक्शन्स आपण कंप्लीट केला. याच्यावरचे आपण काही क्वेश्चन्स पाहूया. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 काय दिलं आहे इन दी रिएक्शन. ही आपल्याला एक रिएक्शन दिलं आहे आणि पुढे विचारलं काय A इज ॲरवरती काय लिहिलं त्यांनी A लिहिले. आता नीट लक्षात हा आपल्याला एक कंपाऊंड दिलेला आहे. ओके डायझोनियम सॉल्ट. ऑर्थो पोर्शनला Br आहे पॅरा पोर्शनला NO2 आहे आणि A सोबत रिएक्शन केल्यानंतर आपल्याला हा कंपाऊंड मिळाला. काय चेंजेस झाले बघा बरं याच्यामध्ये. तर हा N2+Cl- काय झाला आहे रिमूव्ह झाला आहे आणि त्या ठिकाणी अटॅच काय झालं आहे हायड्रोजन. इथं हायड्रोजन दाखवलं का त्यांनी नाही दाखवलेला यथार्थ हायड्रोजन तिथे आहे. म्हणजे काय झालं आहे हा N2+Cl- कशानं रिप्लेस केला आहे तर हायड्रोजनने रिप्लेस केला आहे. मग आपल्याला माहिती आहे N2+Cl- ठिकाणी जर आपल्याला हायड्रोजन आणायचं असेल तर काय करायचं 2 रिएक्शन्स आपण पाहिलेत. एक तर काय करायचं मग याची रिएक्शन इथेनॉल सोबत करायची किंवा सेकंड काय करायचं H3PO2 H2O सोबत करायची. ओके मग सांगा A कोणता असेल ऑप्शन A. ओके A ऑप्शन इज करेक्ट. हा क्वेश्चन आपल्याला नीट 2013 विचारलेला आहे. नीट 2013. ओके नोट करा हे. सेकंड क्वेश्चन काय दिलं आहे आपल्याला इन दी फॉलोविंग रिएक्शन सिक्वेन्स C इज. तर इथे आपल्याला काय दिले एक रिएक्शन सिक्वेन्स दिले आणि आपल्याला विचारले काय C इज म्हणजे आपल्याला हा प्रोडक्ट आपल्याला विचारलेला आहे. ओके आणि तिथं खाली लिहिले मेजर प्रोडक्ट. ही रिएक्शन आहे आणि इथे आपल्याला हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. हा क्वेश्चन आपल्याला विचारला आहे JEE मेन्स सप्टेंबर 2020 म्हणजे आता जी JEE मेन्स एक्झाम झाली होती सप्टेंबरमध्ये त्यामध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे. ओके आपण रिएक्शन करूया. कोणता कंपाऊंड आहे हा दिस इज कॉल्ड पॅराटोल्युडिन. कोणता कंपाऊंड आहे हा पॅराटोल्युडिन म्हणजे बेन्झीनला NH2 आणि CH3 ग्रुप जर अटॅच असेल तर त्याला आपण टोल्युडिन म्हणतो. कोणता टोल्युडिन आहे पॅराटोल्युडिन कारण मिथाइल ग्रुप हा पॅरा पोझिशनला अटॅच आहे. ओके फर्स्ट
याची रिएक्शन फर्स्ट कशासोबत केलं आहे NaNO2 HCl 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच दिस इज डायझोटायझेशन रिएक्शन. ओके NaNO2 HCl आहे NH2 ग्रुप आहे NaNO2 HCl आहे म्हणजे सांगा काय तयार होणार डायझोनियम सॉल्ट तयार होणार ना बेन्झीन डायझोनियम सॉल्ट म्हणजे NH2 ग्रुपच्या ठिकाणी काय येणार N2 + Cl- येणार. ओके परत त्यांनी सेकंड काय केलं आहे Cu2Cl2 HCl आहे हा Q+ क्लोराईड आहे आठवतं का सॅनिमी रेशनमध्ये आपण पाहिलं होतं पहा CuCl और Cu2Cl2 इन HCl म्हणजे काय होणार हा N2 + Cl- रिमूव्ह होणार आणि त्या ठिकाणी काय अटॅच होणार क्लोरीन अटॅच होणार. ओके म्हणजे सांगा ए हा जो कंपाऊंड आहे तो ए कंपाऊंड कोणता आहे बेन्झीन रिंग पुढे इथे काय अटॅच होणार ClCH3 दिस इज ए कंपाऊंड. समजलं सर्वांना. आता त्यानंतर ए कंपाऊंडची रिएक्शन कशासोबत केले Cl2 सोबत केले इन प्रेझेन्स ऑफ लाईट. सांग कोणते रिएक्शन होणार फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन म्हणजे आता रिएक्शन कुठं होणार ह्या CH3 पार्टला होणार हायड्रोकार्बन पार्टला होणार कारण Cl2 आहे इन प्रेझेन्स ऑफ H आहे म्हणजे इथं लाईट वापरली तर रिएक्शन कोणते होणार फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन नाही आहे कारण ते Cl2 आणि लाईट आहे. हां Cl2 आणि लेविस ॲसिड कॅटलिस्ट असता तर रिएक्शन कुठे झाली असती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन झाली असते. ओके म्हणजे काय होणार याच्यातला एक H आणि हा Cl काय होणार HCl रिमूव्ह होणार हा Cl इथे अटॅच होणार इथे राहणार CH2 ह्या CH2ला इथला सेकंड Cl अटॅच होणार आणि आपल्याला मिळणार B कंपाऊंड. ओके मग सांग B हा कंपाऊंड कोणता आहे बेन्झीन रिंग ॲज इट इज आहे ही बेन्झीन रिंग ॲज इट इज पुढे हा Cl पण ॲज इट इज इथे आपल्याला काय मिळणार CH2Cl. ओके तर हा मिळाला आपल्याला B कंपाऊंड नीट लक्षात. आता त्यानंतर पुढे पहा बीची रिएक्शन कशासोबत केलं आहे सोडियम मेटल सोबत केलं आहे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर म्हणजे सांग रिएक्शन कोणते एक तर ही फिटिक रिएक्शन आहे किंवा मग ऊर्ज रिएक्शन आहे. ओके आता नीट लक्षात इथं दोन Cl आहेत एक Cl डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे आणि एक Cl हा डायरेक्ट ॲरोमॅटिक रिंगला अटॅच नाही आहे म्हणजे कोणता बॉन्ड इझिली ब्रेक होईल सांगा हा बॉन्ड इझिली ब्रेक होईल का हा बॉन्ड इझिली ब्रेक होईल. इथे आपल्याला माहिती आहे इथे काय आहे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे हॅलोजन ॲटमवरती काय असतात 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात हॅलोजन ॲटमवरती 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके ही लोन पेअर इथे शिफ्ट होणार म्हणजे इथे काय येणार डबल बॉन्ड कॅरेक्टर आणि डबल बॉन्ड कॅरेक्टरमुळे हा जो CCl बॉन्ड आहे तो कसा आहे स्ट्रॉंग बॉन्ड आहे. इथं आहे का सांगा रेझोनन्स नाही आहे म्हणजे हा जो CCl बॉन्ड आहे तो कसा आहे वीक आहे आणि हा जो CCl बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग बॉन्ड आहे म्हणजे बॉन्ड कोणता ब्रेक होणार हा बॉन्ड ब्रेक होणार म्हणजे ही रिएक्शन कोणते ऊर्ज रिएक्शन आहे. ओके मग आपल्याला माहिती आहे ऊर्ज रिएक्शनमध्ये असे मॉलिक्युल्स आपण किती घेतो 2 घेतो ना हा सेकंड मॉलिक्युल आपण इथे लिहूया असे मॉलिक्युल्स आपण किती घेतो 2 Cl इथे CH2Cl. ओके सोडियम मेटल सोबत रिएक्शन करतो आपण किती सोडियम मेटल आपण यूज करतो 2 सोडियम मेटल आपण यूज करतो. ओके काय रिमूव्ह होणार सांगा ऊर्ज रिएक्शन आहे ना सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर हे 2 NaCl रिमूव्ह होणार ह्या CH2 मध्ये आणि ह्या CH2 मध्ये सिंगल बॉन्ड तयार होणार. मग सांग कोणता कंपाऊंड असेल पहा नीट लक्षात पहा इथे आपण तो कंपाऊंड लिहा Cl ही बेन्झीन रिंग पुढे CH2 इथे सिंगल बॉन्ड CH2 परत इथे आहे बेन्झीन रिंग आणि या बेन्झीन रिंगला काय अटॅच आहे Cl. सांग आपल्याला मिळेल हा कंपाऊंड C दिस इज मेजर कंपाऊंड. ओके दिस इज मेजर कंपाऊंड कारण हा बॉन्ड इझिली ब्रेक होतो आहे. सांग तो ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतोय कोणता ऑप्शन करेक्ट आहे C ऑप्शन इज करेक्ट Cl बेन्झीन रिंग CH2 सिंगल बॉन्ड CH2 बेन्झीन रिंग Cl. ओके JEE मेन्स सप्टेंबर 2020 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे नोट करा हे. आता आपण कोणत्या रिएक्शन्स कंप्लीट केल्या रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ नायट्रोजन आणि आता आपण सेकंड रिएक्शन पाहतोय कॅपिटल B रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग रिटेन्शन ऑफ डायअझो ग्रुप. आता आपल्याला अशा रिएक्शन्स पाहिजेत की ज्या रिएक्शनमध्ये जो डायअझो ग्रुप आहे तो ॲज इट इज राहतो. ओके प्रोडक्टमध्ये रिटेन्शन म्हणजे रिमूव्ह होत नाही आहे. ओके दॅट इज डायअझो कपलिंग रिएक्शन. ह्याच रिएक्शनला आपण काय म्हणतो डायअझो कपलिंग रिएक्शन असं म्हणतो किंवा सिम्पली आपण अझो कपलिंग रिएक्शन असंही म्हणतो डायअझो कपलिंग रिएक्शन किंवा सिम्पली अझो कपलिंग रिएक्शन. ओके तर फर्स्ट आपण काय करूया अझो कपलिंग रिएक्शनची डेफिनेशन लिहूया. डेफिनेशन ऑफ अझो कपलिंग रिएक्शन डेफिनेशन काय आहे डायझोनियम सॉल्ट
reacts with diazonium salt, reacts with highly reactive aromatic compounds, highly reactive aromatic compounds, highly reactive aromatic compounds having general formula, having highly reactive aromatic compounds to gives azo compound, to gives azo compounds having general formula, having general formula AR N double bond N AR dash. Okay, this reaction is known as azo coupling reaction or diazo coupling reaction. आता नीट पहा, अझो कपलिंग रिएक्शनचे डेफिनेशन काय पहा, किंवा अझो कपलिंग रिएक्शन म्हणजे काय, डायझोनियम सॉल्ट फॉर एक्झाम्पल BDC बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. डायझोनियम सॉल्ट रिएक्ट्स विथ हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड. डायझोनियम सॉल्ट हा रिएक्ट होतो, कुणासोबत रिएक्ट होतो तर हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. आता हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कोणते, फेनॉल आहे, ॲनिलिन आहे किंवा ॲनिलिनचे डेरिव्हेटिव्ह, हे सगळे काय हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत. मग डायझोनियम सॉल्ट हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंडसोबत रिएक्ट झाल्यानंतर कोणता कंपाऊंड तयार होतो, अझो कंपाऊंड तयार होतो, टू गिव्स अझो कंपाऊंड. आणि त्या अझो कंपाऊंडचा जनरल फॉर्म्युला काय आहे पहा, ARN डबल बॉन्ड N AR डॅश. ओके, AR म्हणजे काय तर ॲरोमॅटिक रिंग, ॲरोमॅटिक रिंगला पुढे काय त्याचे N डबल बॉन्ड N आणि पुढे आहे AR डॅश. दिस इज कॉल्ड अझो लिंकेज. N डबल बॉन्ड N ला काय म्हणतात, अझो लिंकेज असे म्हणतात, अझो लिंकेज. आणि हा जो कंपाऊंड तयार झाला आहे हा कंपाऊंड कोणता आहे, अझो कंपाऊंड आहे. ओके, ARN डबल बॉन्ड N AR डॅश. AR म्हणजे काय ॲरोमॅटिक रिंग, AR डॅश म्हणजे काय तर ॲरोमॅटिक रिंग. पण ही ॲरोमॅटिक रिंग आणि ही ॲरोमॅटिक रिंग काय असते, वेगळी असते. ओके, आणि ह्याच रिएक्शनला आपण काय म्हणतो, अझो कपलिंग रिएक्शन असं म्हणतो. ओके, तर आपण फर्स्ट काय करूया, हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड आपण लिहूया इथं. हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ओके, हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कोणकोणते पहा, तर आपल्याला काय करायचं आहे, बेन्झिरिंगला असा ग्रुप अटॅच करायचा आहे की जो +M इफेक्ट दाखवतो. फॉर एक्झाम्पल OH. ओके, फेनॉल, दिस इज हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड. त्यानंतर ॲनिलिन. ओके, ॲनिलिनमध्ये हा जो नायट्रोजन ॲटम आहे तो कसा आहे, म्हणजे नायट्रोजन ॲटम जो आहे त्याच्यावरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. इथे पण काय आहे सांगा, 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे हे काय झाले सांगा, हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड झाले किंवा ॲनिलिन डेरिव्हेटिव्ह. याच्या मला एक H करा, त्या ठिकाणी तुम्ही अल्काइल ग्रुप अटॅच करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण इथे अटॅच केला, इथला आपण H रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी आपण अटॅच केला CH3, तर हा काय झाला, ॲनिलिन डेरिव्हेटिव्ह तयार झाला. ओके, दिस इज कॉल्ड N मिथाइल ॲनिलिन. किंवा आपण हे दोन्ही हायड्रोजन ॲनिलिनचे रिमूव्ह करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण दोन्ही अल्काइल ग्रुप अटॅच करू शकतो. याचं नाव काय आहे, NN डायमिथाइल ॲनिलिन. तर हे सर्व काय सांगा, हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत. कारण बेन्झिरिंगला जो डायरेक्ट ॲटम अटॅच आहे त्या ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि त्यामुळे हे कशात हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत. डायझोनियम सॉल्टची रिएक्शन ह्या हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंडसोबत करायची. पहा आपण याच्यामध्ये एक्झाम्पल्स पाहूया. पहा एक्झाम्पल फर्स्ट. तर आपल्याला काय करायचं आहे, डायझोनियम सॉल्टची रिएक्शन हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंडसोबत करायचे आहे. पहा डायझोनियम सॉल्टचं एक्झाम्पल आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. दिस इज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. ह्या नायट्रोजन ॲटमवरती आहे पॉझिटिव्ह चार्ज, सेलवरती नेगेटिव्ह चार्ज. दिस इज कॉल्ड BDC बेन्झीन डायझोनियम क्लोराइड प्लस रिएक्शन कोणासोबत करायचे आहे, हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड कोणताही घ्या. फॉर एक्झाम्पल फेनॉल. ओके, फॉर एक्झाम्पल फेनॉल OH.
आता ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन आपल्याला कोणत्या मीडियममध्ये करायची आहे, तर आपल्याला माहिती आहे फेनॉलचं नेचर कोणतं आहे, तर फेनॉलचं नेचर ॲसिडिक आहे. त्यामुळे रिएक्शन कशासोबत करायचे आपल्याला, बेसिक मीडियममध्ये. ओके, रिएक्शन आपल्याला करायचे आहे बेसिक मीडियममध्ये. बेसिक मीडियम इथे पहा तुम्हाला कधी कधी pH पण देतात, pH 9 to 10. पहा pH जर 9 to 10 असेल तर ते मीडियम कोणतं आहे, बेसिक मीडियम आहे. ओके, 7 to 14 जर pH 7 to 14 असेल तर आपण काय लिहितो, बेसिक लिहितो. ओके, pH जर समजा 7 to 14 असेल तर मीडियम कोणतं असतं, बेसिक मीडियम. पहा इथे pH 9 to 10 दिला आहे म्हणजे मीडियम कोणतं आहे, बेसिक मीडियम आहे. किंवा कधी कधी तुम्हाला काय करतात इथं OH माइनस लिहितात. आता एकदम सिंपल रिएक्शन आपल्याला करायचं आहे. काय करायचं आहे, फक्त पॅरा पोझिशनला रिएक्शन करायचे आहे. जो आपण हायली रिएक्टिव्ह ॲरोमॅटिक कंपाऊंड घेतला आहे त्याच्या पॅरा पोझिशनला रिएक्शन करायचे H. कारण पॅरा पोझिशनला जर रिएक्शन केली तर जो मिळणारा कंपाऊंड आहे तो कसं मिळणार आपल्याला, मोर स्टेबल मिळणार आहे. ओके, हा H आणि हा Cl काय रिमूव्ह झाला सांगा, HCl रिमूव्ह झाला. ओके, HCl प्लस आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळतो पण आता नीट लक्ष द्या, नायट्रोजन आणि नायट्रोजनमध्ये बॉन्ड कोणता आहे, ट्रिपल बॉन्ड. तर तो बॉन्ड काय करतो, ह्या कार्बनमध्ये आणि ह्या नायट्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड तयार करतो. नीट लक्ष द्या, पहा ही जी बेंझिनिंग आहे ही बेंझिनिंग कुठली आपली, BDC मधली. ओके, पुढे N डबल बॉन्ड N, पुढे बेंझिन रिंग आणि पुढे काय अटॅच करायचं आहे, OH ग्रुप अटॅच करायचा आहे. ओके, हा तयार झाला आपला मेन कंपाऊंड. ओके, पहा ह्या कंपाऊंडचं नाव आहे, पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे, तर पॅरा पोझिशनला अटॅच आहे OH ग्रुप. त्यामुळे काय लिहायचं, हायड्रॉक्झी, P हायड्रॉक्झी. येथे समजलं लक्षात, याच्याबरोबर अपोजिट पोझिशन आहे ना, म्हणजे पॅरा पोझिशन आहे. पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे, OH अटॅच आहे. त्यामुळे काय लिहायचं, पॅरा हायड्रॉक्झी. N डबल बॉन्ड N म्हणजे काय, अझो, आणि याचं नाव काय, बेन्झिन. ओके, पॅरा हायड्रॉक्झी अझो बेन्झिन, पॅरा हायड्रॉक्झी अझो बेन्झिन. पॅरा हायड्रॉक्झी अझो बेन्झिनचा तुम्हाला कलर लक्ष ठेवायचा आहे. ओके, याचा जो कलर आहे तो कलर कसा आहे, ऑरेंज, ऑरेंज डाय. डाय म्हणजे हा एक कलर आहे. ओके, ऑरेंज डाय. हा जो कंपाऊंड तयार झाला आहे पॅरा हायड्रॉक्झी अझो बेन्झिन, त्याचा कलर कसा आहे, ऑरेंज डाय आहे. ओके, रिएक्शन समजले सरांना, एकदम इझी आहे. बेन्झिन डायझोनियम क्लोराइड रिएक्ट्स विथ फेनॉल इन बेसिक मीडियम टू गिव्स पॅरा हायड्रॉक्झी अझो बेन्झिन. आणि याचा जो कलर आहे तो कलर कसा आहे, ऑरेंज डाय आहे. ओके, ऑरेंज डाय हा, तर हा कलर आहे ऑरेंज डाय. समजलं सर ना, नोट करा इथपर्यंत. हां, झालं सरांचं हे फर्स्ट एक्झाम्पल येऊन. आपण एक्झाम्पल सेकंड पाहूया. एक्झाम्पल सेकंड. आता आपण काय करूया, फेनॉलच्या ऐवजी आपण ह्या तिन्हीपैकी कोणताही एक लिहूया. फॉर एक्झाम्पल आपण ॲनिलीन लिहूया. ओके, हे लिहून झालं सर्वांचं. मी हे रफ करतोय. एक्झाम्पल सेकंड. एक्झाम्पल सेकंड काय करायचं आपल्याला, डायझोनियम सॉल्ट घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल BDC, बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. ओके, याची रिएक्शन आपण करूया ॲनिलीन सोबत. तर ॲनिलीनचं स्ट्रक्चर काय, बेन्झिन रिंग, आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच करायचं आहे, फक्त NH2 ग्रुप. दिस इज कॉल्ड ॲनिलीन. आता इथं आपण जेव्हा फेनॉल यूज केलं होतं तेव्हा आपण मीडियम कोणतं घेतलं होतं, बेसिक मीडियम. मला सांगा ॲनिलीन कोणतं आहे, बेसिक आहे. ॲनिलीन कोणतं आहे, बेसिक आहे. त्यामुळे इथे आपण कोणतं मीडियम यूज करतो आहे, ॲसिडिक मीडियम. ओके, H+ म्हणजे ॲसिडिक मीडियम. इथे pH आपण किती लिहिलं होता, 9 to 10. तर इथे काय करायचं, pH लिहायचं आहे 4 to 5. 1 to 7 जर pH असेल तर ते मीडियम कोणतं असतं, ॲसिडिक मीडियम असतो. ओके, कधी कधी तुम्हाला फक्त pH देतात किंवा कधी कधी तुम्हाला फक्त H+ देतात. ओके, सेम रिएक्शन आहे. हा H आणि हा Cl काय रिमूव्ह झाला सांगा, HCl रिमूव्ह झाला, HCl. त्यानंतर कारण सांगा, इथे काय अटॅच आहे, NH2 ग्रुप. फक्त इथं NH2 ग्रुप अटॅच करा. हा तयार झाला तुमचा प्रॉडक्ट. ओके, याचं नाव काय असेल, पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे, NH2 ग्रुप. NH2 ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप आहे, अमिनो. पुढे अझो बेन्झिन. ओके, पॅरा अमिनो अझो बेन्झिन. आता याचा जो कलर आहे तो कलर मात्र तुम्हाला लक्ष ठेवायचा आहे. याचा जो कलर आहे तो कलर आहे येल्लो. ओके, येल्लो डाय, येल्लो डाय. मला सांगा, जर तुम्ही तर N मिथाइल ॲनिलीन घेतला तर कोणता कलर तयार होईल, येल्लो कलर तयार होईल. NN डाय मिथाइल ॲनिलीन इथं जर तुम्ही घेतला तर काय तयार होईल, येल्लो डाय तयार होईल. ओके, फक्त फेनॉल घेतला तर काय तयार होईल, ऑरेंज डाय होईल. ओके, हे तीनही कोणते आहेत, तर बेसिक आहेत. हा कसा आहे, ॲसिडिक आहे. ओके, जर तुम्ही फेनॉल यूज केला तर तयार होणार ऑरेंज डाय, आणि जर हे तीन यूज केले तर तयार होणार येलो डाय. समजलं सर्वांना. आता तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारतात. एक थेरॉटिकल क्वेश्चन मी तुम्हाला इथे देतोय. हा थेरॉटिकल क्वेश्चन कसा विचारतात थेरॉटिकल क्वेश्चन. इथे काय केलं जातं, तुम्हाला ॲनिलीन कंपाऊंड दिला जातो. ओके, ॲनिलीन
NH2 दिस इज ॲनिलीन. ॲरोवरती काय लिहिलं जातं? ॲरोवरती लिहिलं जातं NaNO2 प्लस HCl 0 डिग्री सेल्सिअस. इथे लिहिलं जातं X. ओके. आणि परत पुढे काय केलं जातं? ॲनिलीन लिहिलं जातं इथं. ॲनिलीन H प्लस pH 4 to 5. ओके. pH 4 to 5. Y. आयडेंटिफाय X अँड Y. कंपाऊंड X कोणता असेल आणि कंपाऊंड Y कोणता असेल? ॲनिलीनची रेशन NaNO2 आणि HCl सोबत केल्यानंतर X ठरवेल. मग X कोणता असेल? बेन्झीन डायझोनियम क्लोराईड असेल. तर X काय असेल तुमचा? बेन्झीन डायझोनियम क्लोराईड म्हणजे BDC असेल. आणि नंतर बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची रेशन परत त्यांनी ॲनिलीन सोबत केले, म्हणजे याच्यासोबत केले H प्लस आहे pH म्हणजे ॲसिडिक मिडियम आहे pH 4 to 5. तर तुम्हाला Y मिळेल. Y कंपाऊंड कोणता असेल? तर पॅरा अमिनो अझोबेन्झीन असेल. जर इथं फेनॉल लिहिलं असेल तर काय तयार होणार? पॅरा हायड्रॉक्झी अझोबेन्झीन तयार होणार. समजलं सरांना? इथे वायचा कलर कोणता आहे? ॲनिलीन यूज केलं तर वायचा कलर कोणता येणार? येलो डाय. फेनॉल यूज केलं तर वायचा कलर कोणता येणार? ऑरेंज डाय. समजलं सरांना? नोट करा हे. न्यू पॉइंट आहे रिएक्शन विथ अल्फा नॅफ्थॉल अँड बीटा नॅफ्थॉल. ही रिएक्शन JEE मेन्ससाठी आणि नीट्स एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. हा जो पॉईंट आहे तो आपल्याला NCERTमध्ये दिलेला नाही आहे, परंतु JEE मेन्स एक्झामसाठी आणि नीट एक्झामसाठी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. तर आपण फर्स्ट बघूया अल्फा नॅफ्थॉल आणि बीटा नॅफ्थॉलचं स्ट्रक्चर काय आहे. ओके. तर आपल्याला नॅफ्थॅलिनच्या स्ट्रक्चरमध्ये दोन बेन्झीन जर आपण एकमेकांना कनेक्ट केल्या तर स्ट्रक्चर काय करतो? नॅफ्थॅलिन. आणि नॅफ्थॅलिनपासूनच नॅफ्थॉल. ओके. नॅफ्थॅलिन फक्त काय करायचं आहे? लास्टला काय आहे? OL आहे. OL म्हणजे फक्त याला काय अटॅच करायचा? OH ग्रुप अटॅच करायचं. ओके. दिस इज अल्फा पोझिशन. नीटलं शेडम ही जी पोझिशन आहे ती कोणती आहे? अल्फा पोझिशन, बीटा, गॅमा, डेल्टा. ओके. तर अल्फा पोझिशनला जर आपण OH ग्रुप अटॅच केला तर याला आपण काय म्हणतो? अल्फा नॅफ्थॉल असं म्हणतो. ओके. दिस इज कॉल्ड अल्फा नॅफ्थॉल. समजलं? अल्फा नॅफ्थॉलचं स्ट्रक्चर काय? याचं जर IUPAC नेम लिहिलं तर IUPAC नेम करणार दिस इज फर्स्ट पोझिशन, दिस इज सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ओके. तर फर्स्ट पोझिशनला OH आहे त्यामुळे काय लिहायचं? 1 नॅफ्थॉल. ओके. अल्फा नॅफ्थॉलचं IUPAC नेम काय? 1 नॅफ्थॉल. त्यानंतर सेम त्या टाईप आता पहा बीटा नॅफ्थॉल. तर बीटा नॅफ्थॉल म्हणजे काय? बीटा पोझिशनला OH ग्रुप अटॅच करायचा. नॅफ्थॅलिनच्या बीटा पोझिशनला OH ग्रुप अटॅच करायचा. दिस इज कॉल्ड बीटा नॅफ्थॉल. ओके. दिस इज कॉल्ड बीटा नॅफ्थॉल. बीटा नॅफ्थॉलचं IUPAC नेम करणार दिस इज फर्स्ट सेकंड पोझिशनला OH आहे त्यामुळे करणार 2 नॅफ्थॉल. ओके. 2 नॅफ्थॉल. आणि यांची रेशन आपल्याला करायची आहे डायझोनियम सॉल्टसोबत. ओके. फॉर एक्झाम्पल BDC बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. बेन्झीन डायझोनियम क्लोराईडची रेशन अल्फा नॅफ्थॉलसोबत करायचे आहे. आता मला सांगा इथे ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्ट OH ग्रुप अटॅच म्हणजे हा फेनॉल आहे. ओके. फेनॉल असेल तर मिडियम कोणतं यूज करतं? बेसिक मिडियम pH 9 to 10. ओके. आता अल्फा नॅफ्थॉल जर तुम्ही इतर यूज केला तर रिएक्शन कुठं होणार सांगा? तर रिएक्शन होणार पॅरा पोझिशनला. OHची पॅरा पोझिशन कुठं आहे? ही पोझिशन म्हणजे पॅरा पोझिशन. स्टार केलेल्या पोझिशनला रिएक्शन होणार. कुठे रिएक्शन होणार? तर स्टार केलेल्या पोझिशनला रिएक्शन होणार. म्हणजे काय होणार? पॅरा पोझिशनचा H आणि हा HCl रिमूव्ह होणार. ह्या कार्बनमध्ये आणि ह्या नायट्रोजनमध्ये डबल बॉन्ड तयार होईल. कार्बन आणि नायट्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड तयार होईल. N आणि N मध्ये बॉन्ड कोणता राहील? डबल बॉन्ड राहील. जसं आपण पाठ्यामुळे पाहिले अझो कपलिंग रिएक्शन, ही सुद्धा अझो कपलिंग रिएक्शनच आहे. फक्त अल्फा नॅफ्थॉल आणि बीटा नॅफ्थॉल सोबत आपण रिएक्शन करतो. ओके. म्हणजे पहा इथे मी काय करतोय? अल्फा नॅफ्थॉलचं स्ट्रक्चर ॲज इट इज काढतोय. दिस इज अल्फा नॅफ्थॉल. ओके. दिस इज अल्फा नॅफ्थॉल. रिएक्शन कुठे करायची? हा H आणि हा HCl रिमूव्ह होणार. म्हणजे इथं काय होणार? ह्या N मध्ये आणि ह्या कार्बनमध्ये बॉन्ड तयार होणार. N आणि N मध्ये बॉन्ड कोणता राहणार? डबल बॉन्ड होणार. ओके. डबल बॉन्ड N. आणि ह्या Nला अटॅच काय आहे? बेन्झीन आहे. बेन्झीन म्हणजेच C6H5 ग्रुप आहे. तो C6H5 ग्रुप असा लिहू शकतो ना. pH पण आपण लिहू शकतो. pH म्हणजे फिनाईल. किंवा ह्या pHच्या ऐवजी आपण इथं असं लिहू शकतो C6H5 असं लिहू शकतो. नो प्रॉब्लेम. किंवा इथं आपण बेन्झीन पण काढू शकतो. नो प्रॉब्लेम. एकतर pH लिहितात किंवा C6H5 लिहितात किंवा डायरेक्ट बेन्झीन अटॅच करतात. ओके. समजले सर नाही? तर याचा जो कलर आहे तो कलर कसा आहे? तर याचा जो कलर आहे तो आहे रेड. ओके. हा पण डाय आहे रेड डाय. ओके. समजले सरांना? एकदम इझी आहे. त्यानंतर
बेन्झिन डायझोनियम क्लोराईडची रिएक्शन आपण बीटा नॅफ्थल सोबत करूया. तो पण फिनॉलचा आहे, मिडियम बेसिक आहे. आता बीटा नॅफ्थलमध्ये रिएक्शन कुठे होणार, तर बीटा नॅफ्थलमध्ये रिएक्शन कुठे करायची, तर फर्स्ट पोझिशनला रिएक्शन करायची. कुठे, फर्स्ट पोझिशनला. नीट लक्ष ठेवा. अल्फा नॅफ्थल असेल तर बरोबर तुम्ही 4 पोझिशनला रिएक्शन करायची. 1 2 3 4 ही जी पोझिशन आहे ही पोझिशन कोणती आहे, 4th पोझिशन आहे. ओके, स्टार केलेली जी पोझिशन आहे ती पोझिशन कोणती आहे, 4th पोझिशन आहे. आणि बीटा नॅफ्थल सोबत जर तुम्हाला रिएक्शन करायचं असेल तर रिएक्शन कोणत्या पोझिशनला करायची, फर्स्ट पोझिशनला रिएक्शन करायची. ओके, म्हणजे ह्या कार्बोनियमला रिएक्शन करायची. समजलं सर्वांना. पहा, हा बीटा नॅफ्थॉल ॲज इट इज आपण इथे लिहूया. पहा, बीटा नॅफ्थॉल हा बीटा नॅफ्थॉल ॲज इट इज इथे आपण लिहिला आहे OH. ओके, आता रिएक्शन कुठे करायची, फर्स्ट पोझिशनला. फर्स्टचा H घ्या आणि हा Cl काय रिमूव्ह होणार, HCl रिमूव्ह होणार. पहा, ह्या Cमध्ये आणि ह्या Nमध्ये काय तयार होणार, बॉन्ड तयार होणार, सिंगल बॉन्ड N आणि Nमध्ये कोणता बॉन्ड राहणार, डबल बॉन्ड राहणार. ह्या Nला पुढे काय टाकायचं सांगा, बेन्झिन टाकायचे. ओके, C6H5. समजलं सर ना. इथे काय लिहितात, PH पण लिहितात किंवा डायरेक्ट बेन्झिनिंग पण काढली जाते. याचा सुद्धा कलर कोणता आहे, रेड डाय. ओके, रेड डाय. NCERTमध्ये आपल्याला हा पॉईंट दिलेला नाही आहे, परंतु JMS एक्झामसाठी आणि नीट एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. फक्त काय करायचं आहे तुम्हाला, अल्फा नॅफ्थल असेल तर 4th पोझिशनला रिएक्शन करायची आणि बीटा नॅफ्थल असेल तर फर्स्ट पोझिशनला रिएक्शन करायची. एवढंच तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आणि त्यांचा कलर ओके, रेड डाय. समजलं सर ना. N आणि Nमध्ये ट्रिपल बॉन्ड नाही, N आणि Nमध्ये बॉन्ड कोणता आहे, डबल बॉन्ड आहे. ओके, ह्या सुद्धा अजो कपलिंग रिएक्शन्स आहेत, हे नोट करा. आज आपण अमाइन्समध्ये केमिकल रिएक्शन्स ऑफ डायझोनियम सॉल्ट हा पॉईंट आपण कंप्लीट केला. याच्यामध्ये आपण 2 टाईपचे केमिकल रिएक्शन्स पाहिलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलं रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ नायट्रोजन आणि आपण सेकंड पाहिलं रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग रिटेन्शन ऑफ डायअझो ग्रुप. ओके, दॅट इज अझो कपलिंग रिएक्शन्स. पहा, याच्यावरती तुम्हाला एक क्वेश्चन थेऑरेटिकल दिलेला आहे होमवर्कसाठी. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.